मंत्रालयातील लाचखोरी प्रकरणी फडणवीसांनीच उत्तर द्यावं, खासदार सुप्रिया सुळे यांची ही मागणी। एसीबी गृहमंत्र्यांना रिपोर्ट करते सुप्रिया सुळे यांचा गृह खात्यावरती हा निशाणा। जे लाच घेत होते त्यांना अटक झाली आहे, गृहमंत्री स्वतः लक्ष देत आहे। मंत्रालयामध्ये अनेक जण येतात, त्याबाबत मंत्र्यांना कल्पना नसते। गृह मंत्रालयाचं यावर लक्ष आहे। झिरवळांच्या पीएच्या स्टिंग ऑपरेशनवरती मंत्री छगन भुजबळ यांची ही प्रतिक्रिया समोर। मंत्रालयातील लाच प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली आहे। मुख्यमंत्री यावरती कठोर निर्णय घेतील। झिरवळांच्या विभागातील लाच प्रकरणावरती मुनगंटीवारांची ही प्रतिक्रिया समोर। रोहित पवार अनेक मुद्दे भावना मांडतायत। रोहित पवारांना सुरक्षा द्यावी, सुप्रिया सुळेंची सरकारला ही विनंती। ज्याप्रमाणे ते अनेक मुद्दे मांडतात त्यासाठी त्यांची अनेक लोकांना काळजी वाटते। सुप्रिया सुळे यांची ही प्रतिक्रिया समोर। विमान अपघातात ब्लॅक बॉक्स सहजपणे नष्ट होऊ शकत नाही। दादांच्या अपघातावरती जय पवारांकडून शंका, तर अजित पवारांच्या निधनाच्या 21 दिवसांनंतर जय पवार यांचं हे स्टेटस। विमान अपघातावर सर्वजण शंका व्यक्त करतात, त्यामुळे चौकशी व्हायला हवी। ठाकरेंच्या सेनेचे आमदार आदित्य ठाकरेंची ही मागणी। अमेरिकेतल्या तपास यंत्रणेकडून ब्लॅक बॉक्सची तपासणी, अपघाताबाबत वेगवेगळ्या तपास यंत्रणा काम करतायत। त्यांच्याकडे जी माहिती आहे ती तपास यंत्रणांना द्यावी। रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेवर छगन भुजबळ यांची ही प्रतिक्रिया। बीएसआर सारख्या कंपन्यांना परवानगी मिळते कशी? विमान उड्डाणापूर्वीची पडताळणी चोख पद्धतीने होणं गरजेचं आहे। रोहित पवार यांच्या पत्रकार परिषदेनंतर खासदार अनिल देसाई यांची ही प्रतिक्रिया समोर। तर ब्लॅक बॉक्स तात्काळ नष्ट होत नाही हे सर्वांचं मत। ब्लॅक बॉक्समध्ये काही सापडलं नसेल तर उच्चस्तरीय चौकशी व्हावी, संजय शिरसाट यांची ही मागणी। रोहित पवार जय पवार ब्लॅक बॉक्स बाबत बोलले तो चिंतेचा विषय आहे, इन्व्हेस्टिगेशन होणं गरजेचं आहे, अनिल देसाई यांची प्रतिक्रिया। मंत्री उदय सामंत यांचं व्हॉट्सअप स्टेटस चर्चेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंचा फोटो सामंतांच्या स्टेटसवर। फोटोखाली लिहिलेल्या कॅप्शनवरून सामंतांचा उद्धव ठाकरेंना टोला। आदित्य ठाकरे यांनी राज ठाकरे आणि शिंदेंच्या भेटीवर प्रतिक्रिया देणं टाळलं। माध्यमांच्या भेटीवरच्या प्रश्नावर आदित्य ठाकरेंनी नकारार्थी मान हलवली। राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या भेटीनंतर खासदार नरेश म्हस्केंचं ट्विट। भेटीनंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आणि पोटशूळ उठला। खासदार नरेश म्हस्केंचं नाव न घेता उद्धव ठाकरेंवर हा निशाणा। भेटण्यासाठी कुणाला बंधनं नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंच्या भेटीवरून संजय राऊतांची ही प्रतिक्रिया। एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला, राऊतांची टीका। राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीचा फोटो ट्विट करत शीतल म्हात्रेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। माझा पक्ष पळवला, माझा बाप पळवला, आता माझा भाऊ पळवला असं ट्विट करत म्हात्रेंनी उद्धव ठाकरेंना डिवचलं। राज्यसभेसाठी भाजपमध्ये इच्छुकांची मोठी गर्दी, निष्ठावंतांना संधी मिळावी म्हणून भाजपच्या काही निष्ठावंतांचे प्रयत्न। भाजपकडून विनोद तावडे, रामदास आठवले, विजया रहाटकर, भागवत कराड, धैर्यशील पाटील यांच्या नावाची चर्चा। या क्षणी शरद पवारांचा पक्ष महाविकास आघाडीमध्ये आहे। शरद पवारांनी राज्यसभेची निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली। राऊतांचा पुनरुच्चार, तर शरद पवारांच्या भूमिकेवर महाविकास आघाडीमध्ये चर्चा होईल, राऊतांची ही प्रतिक्रिया। उद्धव ठाकरे एकट्याच्या जीवावर विधान परिषदेवर जाऊ शकत नाही म्हणून ते काँग्रेसचं लांगुलचालन करतात, नवनाथ बन यांची टीका। सपकाळांच्या वक्तव्याला उद्धव ठाकरेंनी विरोध केलेला नाही, नवनाथ बन यांची ही टीका। राज्यसभेच्या जागांबाबत अद्याप कोणतीही चर्चा नाही, पण राज्यसभेचा निर्णय संख्याबळावर केला जाणार, आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। तर शरद पवार राज्यसभेवर गेले तर आनंद, अशी देखील अरविंद सावंतांची प्रतिक्रिया समोर। मालेगाव महानगरपालिका प्रशासनाच्या भूमिकेविरोधात भाजपचं निषेध आंदोलन। शिवजयंतीसारख्या ऐतिहासिक दिवशी पालिकेचं दुर्लक्ष झाल्याचा आरोप। सुशोभीकरण, पुष्पहार अर्पण न केल्यानं पालिकेविरोधात भाजप संतप्त। आज किल्ले शिवनेरीवर 396व्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा। शिवजयंतीसाठी किल्ले शिवनेरीवर शिवप्रेमींची मोठ्या प्रमाणात गर्दी। किल्ले शिवनेरीवर शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाला आकर्षक अशी फुलांची सजावट। महाराष्ट्रासह देशभरामध्ये आज शिवजयंतीचा उत्साह। शिवनेरी किल्ल्यावरती मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवारांकडून अभिवादन। पुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले अतिक्रमण मुक्त झाले। शिवनेरीला जागतिक वारसा स्थळ म्हणून मानांकन दिलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ऐतिहासिक कार्याचा आढावा। किल्ले शिवनेरीवर एकनाथ शिंदे यांनी भाषणादरम्यान दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांची सांगितली आठवण। गेल्या वर्षी अजित पवार आपल्यासोबत होते, त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो। आजचा दिवस आनंदाचा, एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया।
किल्ले शिवनेरीवरील भाषणादरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार भाऊक, शिवशाहू फुले आंबेडकरांचा वारसा कधी विसरणार नाही. आजचा दिवस हा मला जबाबदारीची जाणीव करून देणार आहे. सुनेत्रा पवार यांची प्रतिक्रिया. कोल्हापुरात शिवाजी मंदिर या ठिकाणी शिवजन्मोत्सव साजरा. खासदार शाहू महाराज छत्रपती आणि यशराज राजे छत्रपती यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये शिवरायांच्या पुतळ्याला राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडून अभिवादन. मुंबईच्या महापौर ऋतू तावडे देखील शिवरायांसमोर नतमस्तक. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून ट्विट करत देशवासियांना शिवजयंतीच्या शुभेच्छा. छत्रपती शिवाजी महाराज दूरदर्शी आणि स्वराज्याचे पुरस्कर्ते होते. नरेंद्र मोदींकडून अभिवादन. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींकडून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन. छत्रपती शिवराय शौर्य, दूरदृष्टी आणि न्याय नेतृत्वाचे एक अद्वितीय प्रतीक. राहुल गांधी यांचे ट्विट. अहिल्यानगरमध्ये मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी. आमदार संग्राम जगताप, पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, महापौर ज्योती गाडे आणि उपमहापौर धनंजय जाधव यांच्या उपस्थितीमध्ये महाराजांना अभिवादन. तर मराठा प्रसारक विद्यालयाच्या वतीने शहरातून भव्य मिरवणूकही काढण्यात आली. भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन. मानखुर्दमध्ये मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी. शिवरायांच्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर शिवजयंतीचा उत्साह. सिंधुदुर्गवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराजेश्वर या एकमेव मंदिरामध्ये जयंती उत्सव साजरा. मोठ्या संख्येने शिवभक्तांची किल्ल्यावरती मोठ्या प्रमाणात गर्दी. अकोटमध्ये शिवजयंतीनिमित्त 30,000 स्क्वेअर फुटांची भव्य अशी रांगोळी काढत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन. रांगोळी काढण्यासाठी 15 विद्यार्थ्यांनी 6 दिवस घेतले परिश्रम. जळगावमध्ये शिवजयंती महोत्सव समितीकडून शिवजयंतीनिमित्त मिरवणूक. शालेय विद्यार्थ्यांचं मिरवणुकीमध्ये लेझिमची कला सादर करत मिरवणुकीमध्ये शिवकालीन पोशाखात अनेक जण सहभागी. परभणीच्या पूर्णा या ठिकाणी फायर आर्टमधून साकारलं छत्रपती शिवराय. गेरू आणि जाळाच्या माध्यमातून शिवाजी महाराजांची प्रतिकृती साकारली. संतोष सातपुते यांनी शिवराय साकारले. परभणीमध्ये शिवजयंतीनिमित्त शिवरायांच्या पुतळ्या शेजारी वारकऱ्यांचं गोल रिंगण संपन्न. आज दिवसभर शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त धुळ्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन. शिवाजी विद्याप्रसारक संस्थेच्या वतीने शहरातील प्रमुख मार्गावर ढोलताशा आणि पारंपरिक वाद्यांसह भव्य शोभायात्रा. जागतिक वारसा स्थळांमधील 12 किल्ल्यांपैकी केवळ रायगड किल्ल्यावरती संवर्धन सुरू. बाकीच्या 11 किल्ल्यांवर संवर्धन होत नाही. माजी खासदार संभाजीराजे छत्रपतींनी समोर आणलं वास्तव. चंद्रपूरमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी महापौर आणि उपमहापौर यांच्यासह शिवछत्रपतींना अभिवादन केलं. मराठमोळ्या वेशातील चिमुकल्यांकडून अनेक गीतं आणि पोवाडे सादर. लातूरमध्ये शिवजयंतीचा उत्साह. शिकेला, फटाक्यांच्या आतषबाजी आणि विद्युत रोषणाईनं परिसर उजळला. ड्रोनच्या माध्यमातून टिपण्यात आली ही दृश्य. बीडच्या परळीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या घोषपथकाकडून शिवरायांना मानवंदना. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चौथऱ्याला आकर्षक अशी आरास. बीडच्या आष्टीमधील पांढरी या ठिकाणी शिवजयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा. पांढरी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराजांच्या पुतळ्यावर ड्रोनद्वारे पुष्पवृष्टी. आमदार सुरेश धस, माजी आमदार भीमराव धोंडे यांच्यासह अनेक नेते राहिले उपस्थित. बिबट्याच्या बाबतीत आम्ही जुन्नरकर हैराण झालोय. आपत्ती विभाग जाहीर केला, मात्र समाधान झालेलं नाही. 2 रेस्क्यू सेंटरला लवकरच पैसे द्यावे. आमदार शरद सोनवणे यांची मागणी. पिंपरी चिंचवड पालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी भाजपकडून मोर्चेबांधणी. स्थायी समिती अध्यक्षपदासाठी सुप्रिया चांदगुडे, अभिषेक बारणे, उत्तम केंद्रे, स्नेहा कलाटे, शीतल वर्णेकर, शीतल उर्फ विजय शिंदे यांची नावं चर्चेत. अमरावतीच्या बडनेरा वस्तीमध्ये बोगस डॉक्टरांवरती महानगरपालिकेची धडक कारवाई. पथकानं बनावट रुग्ण पाठवून स्टिंग ऑपरेशन करत बिंग फोडलं. अनेक औषधं आणि शस्त्रक्रियेची साहित्य जप्त. रत्नागिरीतल्या प्रसिद्ध गणपतीपुळे गावात केलेल्या नवीन काँक्रिटीकरणाच्या कामाच्या दर्शावर प्रश्नचिन्ह. काही महिन्यांपूर्वीच झालेल्या काँक्रीटच्या रस्त्याला भगदाड पडून पर्यटकाची गाडी अडकल्याची घटना. रत्नागिरी जिल्ह्यातील 88 गरजू रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मिळाली मदत. मुख्यमंत्री सहायता निधीतून मागील 9 महिन्यात 60,99,000ची वैद्यकीय मदत. नंदुरबार बाजार समितीत कापसाची आवक घसरली. यावर्षी 1.5 लाख क्विंटल कापसाची आवक. मागच्या वर्षीच्या तुलनेत 50,000 क्विंटल कापसाची आवक कमी झाली. कापसाचा हंगाम संपायला अवघे काही दिवसच शिल्लक.
लातूर जिल्ह्यातील 4 ग्रामपंचायतींचा कार्यकाळ फेब्रुवारी अखेर संपणार. लवकरच लातूर तालुक्यातील 64 तर उदगीर तालुक्यातील 61 ग्रामपंचायतींच्या निवडणुका.